नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 2022 या वार्षिक आशिया कप कोणत्या देशात नियोजित आहे? 2022 या वर्षीचा आशिया कप कोणत्या देशात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका या देशामध्ये 2022चा आशिया कप नियोजित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अंदमान समुद्रातून दक्षिण समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 मलाका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लेपचा ही जमात भारतात कोणत्या राज्यात आढळते? लेपचा ही जमात भारतात कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 लेपचा ही जमात भारतामध्ये सिक्कीम या राज्यामध्ये आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, अटल भूजल योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे? अटल भूजल योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 25 डिसेंबर 2019 या दिवशी अटल भूजल योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, अटल भूजल योजना यामध्ये खालीलपैकी किती राज्यांचा समावेश होतो? अटल भूजल योजनामध्ये खालीलपैकी किती राज्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 राज्यांचा समावेश होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकेमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कोविड विरोधी लढ्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? कोविड विरोधी लढ्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी भाषा ही भारताची अधिकृत भाषा नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी पालघर जिल्ह्याचा अचूक पिनकोड ओळखा. खालीलपैकी पालघर जिल्ह्याचा अचूक पिनकोड ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 401403 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीवर वसले आहे. खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीवर वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 करा नदीवर खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान जेजुरी हे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? महाराष्ट्र पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 50% राखीव असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र
केंद्रित झाले आहे? पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीमा व गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपतीला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 लोकसभेतील सर्वात दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य कोण? लोकसभेतील सर्वात दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 सुमित्रा महाजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अफगाणिस्तानची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही? खालीलपैकी कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बकरवाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पंचायती राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पंचायती राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? तर ऑप्शन क्रमांक 4 मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून विधानसभेचे कामकाज चालते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? खालीलपैकी स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदचे गुरु आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 येरवाडा पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 368 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे? पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आळेफाटा कल्याण या मार्गावर माळशेज घाट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्यातील वारली पेंटिंग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंद्रधनुष्य हा युद्ध सराव नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला आहे? इंद्रधनुष्य हा युद्ध सराव नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटन या देशासोबत पार पडलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राधाकृष्णन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जुरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? जुरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 स्टीवन स्पीलबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणता खडक
रूपांतरित खडक आहे? खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संगमरवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अंबा नदीच्या मुखात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मंगल पांडे फाशी कधी देण्यात आली? मंगल पांडे यांना फाशी कधी देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 8 एप्रिल 1857 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नुकतेच पायउतार व्हावे म्हणून लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण? नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अशरफ घाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 2024 ऑलिम्पिक स्पर्धा डॅश डॅशच्या शहरात होणार आहे? 2024 ऑलिम्पिक स्पर्धा डॅश डॅशच्या शहरात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील सर्वात मोठा नाविक तळ म्हणजेच सीबर्ड कुठे उभारला जात आहे? भारतातील सर्वात मोठा नाविक तळ म्हणजे सीबर्ड कुठे उभारला जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कारवार या ठिकाणी उभारला जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. चंद्र दररोज आपल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 50 मिनिटे उशिरा उगवतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म डॅश डॅशच्या किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म डॅश डॅशच्या किल्ल्यावर झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 शिवनेरी किल्ल्यावर झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सविनय कायदेभंग चळवळीचा डॅश डॅश कालावधी आहे? सविनय कायदेभंग चळवळीचा डॅश डॅश कालावधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1930 ते 34 कालावधी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 800 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कळसुबाई शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे? कळसुबाई शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1646 ही कळसुबाई शिखराची उंची आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अंतूर किल्ला डॅश डॅश जिल्ह्यात आहे? अंतूर किल्ला डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणत्या आखाती देशात प्रथमच निवडणुका होतील? खालीलपैकी कोणत्या आखाती देशात प्रथमच निवडणुका होतील? तर ऑप्शन क्रमांक 2 कतार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 46वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 नुकतेच निधन झालेले SP बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडीत होते? नुकतेच निधन झालेले SP बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडीत होते? तर ऑप्शन क्रमांक 2 गायक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल लायब्ररी सुरू केल्या आहेत? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल लायब्ररी सुरू केले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 विकेल ते पिकेल योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6
जगातील सर्वश्रेष्ठ सूचीत सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे? जगातील सर्वश्रेष्ठ सूचीत सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कोणत्या राज्य सरकारने 600 रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे? कोणत्या राज्य सरकारने 600 रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे? खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 DCB बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 14 वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले? 14 वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अगस्त जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच UNO ला 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच UNO ला 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 75 वर्ष पूर्ण झाली ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत? खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवांगी सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल? कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले? मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 2020 साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? 2020 साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 लुईस ग्लुक देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाईल मिलचे उद्घाटन करेल? कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाईल मिलचे उद्घाटन करेल? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या देशाने जगातील पहिला 6G उपग्रह प्रक्षेपित केला आहे? कोणत्या देशाने जगातील पहिला 6G उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय चिकित्सा आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले? कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहे? नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे? जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ या ठिकाणी बांधले गेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वप्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे? महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वात प्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे? कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे?
भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वन नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वन नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020ला कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020ला कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नुकतेच बाय बाय करोना नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले? नुकतेच बाय बाय करोना नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले? कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इस्रोची शुक्रयान वन ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? इस्रोची शुक्रयान वन ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2023 मध्ये सुरू होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह 118 ॲप्सवर बंदी घातली? कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह 118 ॲपवर बंदी घातली? तर ऑप्शन क्रमांक 1 माहिती तंत्रज्ञान कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे? दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली जिने हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सीमा डाक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले? महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 कांचन चौधरी भट्टाचार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला 16 ऑक्टोबर 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला 16 ऑक्टोबर 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 75 वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नोव्हेंबर 2020 मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते? नोव्हेंबर 2020 मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 राजनाथ सिंह डिसेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 2021च्या 72व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? 2021च्या 72व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बोरिस जॉन्सन ब्रिटन यांना आमंत्रित केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 तीन कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली? 3 कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 27 सप्टेंबर 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 17 ऑक्टोबर 2020 रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले? 17 ऑक्टोबर 2020 रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 41 रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2020 हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला? रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2020 हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 राज कमल झा यांना मिळाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केला आहे? कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फिनलँड या देशाने सुरू केला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 स्कॅटिश अमेरिकन लेखक डगलस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस 2020चा बुकर पुरस्कार मिळाला? स्कॅटिश अमेरिकन लेखक डगलस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस 2020चा बुकर पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4 शगीबेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 प्रणव मुखर्जी खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत? प्रणव मुखर्जी यांची खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता? माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 11 डिसेंबर 1935 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती केव्हा बनले होते? प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती केव्हा बनले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 30 जुलै 2012 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले? प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 1982 ते 1984 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला? भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे? कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने दाई दीदी मोबाईल क्लिनिक व्हॅन सुरू केली? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने दाई दीदी मोबाईल क्लिनिक व्हॅन सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल.